महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजना, जिल्हास्तर नगरोत्थान योजना तसेच मान्य श्री रवींद्र वायकर लोकसभा सदस्य यांचे मार्फत उपलब्ध करून दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण तसेच शिवसृष्टी उभारणे व महाराष्ट्र शासनाच्या राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत नारायण तलावाचे सुशोभीकरण करणे कामाचा लोकार्पण सोहळा रविवार दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी चिपळूणमध्ये रंगणार असून त्याचा तपशील मुख्य अधिकारी विशाल भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिला। कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर। चिपळूण नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ आणि नारायण तलाव या दोन कामांचे आपण दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी लोकार्पण करत आहोत। ज्यामध्ये आपलं पहिलं काम आहे नारायण तलावाचे सुशोभीकरण करणे। या कामाला स्टेट लेक कॉन्झर्वेशन नावाची जी स्कीम आहे यातून शासनाचा 3.5 कोटीचा निधी प्राप्त झाला होता आणि ते काम आता आपलं 100% कंप्लीट झालेलं असल्याने आपण जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र शासनाचे उद्योगमंत्री आमदार उदय सामंत साहेब यांच्या शुभ हस्ते आणि माननीय वायकर साहेब लोकसभा सदस्य यांच्या विशेष उपस्थितीमध्ये तसेच आपल्या जिल्ह्याचे लोकसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, विधानसभा सदस्य या सन्माननीय अतिथीगणांच्या उपस्थितीमध्ये दिनांक 18 ऑगस्टला हे उद्घाटन करत आहोत। या अनुषंगाने आपण सांस्कृतिक दोन या ठिकाणी महोत्सव घेत आहोत। एक म्हणजे 4 वाजता डॉक्टर शिवराम शेटे यांचं शिवाजी महाराजांचे पुतळे का उभा केले पाहिजे या विषयावर व्याख्यान ठेवलेलं आहे आणि 6 वाजता श्री पाटील यांचा शाहीर पोवाडा आपण आयोजित केलेला आहे। 7 वाजता आपण या दोन्ही कामांचं लोकार्पण ठेवलेलं आहे। 7 वाजता प्रथमतः नारायण तलाव या ठिकाणी लोकार्पण होईल। तिथून अतिथीगण आपल्या शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे येतील आणि तिथे लोकार्पण केले जाईल। यामध्ये ॲटोमॅटिक पद्धतीने त्या पुतळ्याच्या भोवती जो एक आपण पडदा केलेला असेल तो बटन दाबून उघडला जाईल आणि मग विद्युत रोषणाई आणि आतिषबाजी करून ते लोकार्पण होईल। या एकूण सोहळ्याच्या अनुषंगाने आणि लोकांचा प्रतिसाद पाहत असता आपल्याला 5 ते 6 हजाराच्या आसपास जनसमुदाय जमेल असा अंदाज असल्याने आपण ट्रॅफिकमध्ये काही बदल केलेले आहेत। त्या पद्धतीने आम्ही एस टी महामंडळ असेल किंवा पोलीस विभाग असेल यांच्याशी समन्वय साधून एस टीचे जे बसेस आहेत त्याचे देखील मार्ग बदललेले आहेत। या सोहळ्यासाठी जे लोक तालुक्यातून किंवा वेगवेगळ्या ठिकाणाहून येतील यांच्यासाठी वाहनांची जी पार्किंग आहे ते आपण मुख्यतः 3 ठिकाणी निश्चित केलेलं आहे। एक म्हणजे युनायटेड स्कूलच्या समोरच्या भागाची जी पार्किंग आहे तो एक असेल। दुसरा महाराष्ट्र हायस्कूलकडे जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी असेल आणि तिसरं जे आहे ते लोकमान्य टिळक वाचनालयाच्या बाजूला भैरव देवस्थानचं जे खुलं मैदान आहे त्या ठिकाणी आणि याच्यापेक्षा जर जास्त लागलं तर मग आपल्याला महामार्गाच्या ठिकाणी हायवेला जी जागा आहे त्या ठिकाणी वाहने लावावी लागतील। दुपारी 2 पासूनच या दोन्ही ठिकाणी येणारे जे रस्ते आहेत ते वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद केले जातील। त्याबाबत पोलीस विभाग आणि पोलीस विभागाचा जो ट्रॅफिक कंट्रोल विभाग आहे तो त्यांची कारवाई करेल। जे आपण मुख्य लोकार्पण सोहळा आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी आपण
महिलांसाठी एक वेगळी सोय करत आहोत. महिला आणि बालकांसाठी एल टाईप शॉपिंग सेंटर जे आमचं बाळासाहेब ठाकरे शॉपिंग सेंटर नावाने त्या ठिकाणी आहे, त्या साईडला आपण महिलांची आणि बालकांची सोय करतो. आणि ते सोडून व्यतिरिक्त जो वशिष्ठीचं जो शॉप आहे आणि पुढचा जो सगळ्या चौपाटीचा आणि विद्यालय सांस्कृतिक केंद्राचा भाग आहे, त्या ठिकाणी आपण पुरुषांसाठी जागा निश्चित केलेल्या आहेत. या ठिकाणी जो जनसमुदाय जमेल त्याच्यासाठी पिण्याचं पाणी, मोबाईल टॉयलेटची सोय ही नगरपालिकेच्या वतीने केलेली आहे. तसेच जास्त गर्दी होऊन प्रत्यक्षात लोकांचं असं की आम्हाला तो व्ह्यू दिसला पाहिजे, तर तो कदाचित भेटणार नाही, म्हणून आपण 5 ठिकाणी LED स्क्रीन देखील केले आहेत. आणि हे सगळं लाईव्ह जे आहे तो लाईव्ह प्रोग्राम पाहण्यासाठी देखील लोकांना भेटेल. आपल्या मदतीने सर्वांच्या यूट्यूब लाईव्ह देखील करू. एकच आहे की आता ही आमच्या लेवलला, प्रशासकीय लेवलला केलेली ही तयारी आहे. याच्यामध्ये विविध संघटना, सामाजिक संघटना असतील, सांस्कृतिक संघटना असतील, त्यांनी देखील भाग घेतलेला आहे आणि त्यांचं देखील नियोजन आहे. आमचं सर्वांना आव्हान एकच आहे की शिवाजी महाराज आपली सगळ्यांची अस्मिता आहे, आपला सगळ्यांचा अभिमान आहे. याच्यामध्ये आम्ही आमच्या वतीने शेवटच्या माणसापर्यंत निमंत्रण पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण कदाचित एखाद्याला फक्त इन्व्हिटेशन मिळालं नाही म्हणून कुणीही कुठल्याही मनामध्ये खेद न ठेवता या म्हणजे शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी होतो ही कदाचित पहिलाच असेल आणि शेवटचाही असू शकतो, म्हणजे पुतळा चिपळूण शहरात होतो. तर याला सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि आम्हाला जी आवश्यक असेल ती मदत करावी एवढी अपेक्षा ठेवतो. सर, ट्रॅफिकचं जे आहे ना नियोजन, रस्ते बंद केले तर चिंच नाक्यापासून आपण जसं सांगितलं की 2 वाजता ते वाहनांसाठीची जी वाहतूक असेल ती आमचं बंद करण्याचं नियोजन आहे. म्हणजे सामाजिक संघटनांनी जे ते शोभायात्रा काढणार आहेत त्यांची परवानगी घेण्यासाठी आमच्याकडे अजून प्रस्ताव आलेले नाही. ते आले की आपल्याला त्या पद्धतीने ट्रॅफिक करायची. आमचा जो अंदाज आहे चिंच नाक्यापासून ते लोकमान्य चिंच नाक्यापासूनचा रस्ता 2च्या पुढे आपल्याला बंद ठेवावा लागेल वाहतुकीसाठी. त्याच्यानंतर लोकमान्य टिळक वाचनालयापासूनचा जो रस्ता आहे तोही बंद ठेवावा लागेल. दुसरा जो पवन तलावाच्या बाजूने येतो तो देखील बंद ठेवावा लागेल. आणि तिसरा जो मुख्य आपला मार्केटमधून येतो संभाजी महाराज चौक साई मंदिर तो देखील बंद ठेवावा लागेल. त्याच्यानंतर नारायण तलावाकडे जो आदित्य हॉटेलच्या दोन्ही साईडने येतात ते देखील रस्ते बंद ठेवावे लागतील. या मार्गावर येणारा रस्ता आहे तो बसेस आहेत, आपण 5 ठिकाणी LED लावणार. पुढची चौपाटी आहे, एल टाईप शॉपिंग सेंटर जे आहे त्या साईडला जी लोकमान्य टिळक वाचनालयापर्यंत जातील त्यांची जर गर्दी झाली महिला त्या भागात आहे त्यांना दिसण्यासाठी आपण केलं. एक आईस फॅक्टरीच्या म्हणजे पुतळ्याच्या मागची कंपाऊंडवर जे आहे ते चिंचनाक्याकडे दिसावं त्या ठिकाणी. आणि आपण एक आतमध्ये ह्या हॉलमध्ये पण एक लावतो. हॉलमध्ये वयोवृद्ध लोक आले, ज्येष्ठ नागरिक आले तर त्यांना तिथे उभा राहणं शक्य नाही पाहिजे, त्यांनी इथे बसून पाहावं. आणि आपलं त्याच्यानंतर उद्घाटनानंतरचा जो कार्यक्रम आहे तो आपण इथे ठेवलेला आहे. पोवाडा स्टेज होती. ते जरा एक सांगा ना, व्याख्यान वगैरे ना ते इथे होणार ते सगळं सांगा ना, व्याख्यान होतं इथं होणार आहे. जरा सगळं ते सांगा ना. शिवरत्न शेटे यांचं जे व्याख्यान आहे ते आपण विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक केंद्राच्या इथे आयोजित केलेलं आहे. आणि पोवाडा जो आहे तो शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पुढे जो आपण स्टेज लावला तिथे आयोजित केलेला आहे. काम ओलं आहे आपण आम्हाला लोकांना आमची विनंती अशी आहे की आपण यावं, महाराजांच्या पुढे नतमस्तक व्हावं, तुमच्या भावना याचा सन्मान ठेवून आम्ही तुमचा सन्मान ठेवू. फक्त काम जे आहे ते थोडंसं नुकतंच कंप्लीट झालेलं असल्यामुळे तो कुठलंही त्याला डिस्टर्बन्स होईल, त्याचं नुकसान होईल असं कुणी वागू नये, जबाबदारीने वागावं ही आमची एवढी इच्छा आहे.